Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 12th English subject Flamingo poem An Elementary School Classroom in a Slum. This poem written by Stephen Spender. He was poet, English essayist. पोएट आहेत, इंग्लिश एसेस्ट आहेत. आता हे स्पेंडर जे आहेत यांचा इंटरेस्ट जो आहे तो पॉलिटिक्समध्ये आहे आणि स्वतःला ते सोशलिस्ट, ते एक स्वतः सोशलिस्ट आहेत. पॅसिफिस्ट म्हणजे काय? अपोनंट्स ऑफ वॉर अँड व्हायलन्स. ज्या ठिकाणी वादविवाद आहे आणि ज्यावेळेस हिंसा होते, युद्ध होते, त्याला विरोध करणारे हे होते. हिज वर्क कॉन्सन्ट्रेटेड ऑन द थीम ऑफ सोशल इनजस्टिस अँड क्लास स्ट्रगल्स. आता यांचे जे काही काम ज्यांनी ते लिखाण केलेलं आहे किंवा ज्या स्टोरीज लिहिलेल्या आहेत, पोएम लिहिलेले आहेत, तर त्याच्यामधून त्यांनी समाजामध्ये सामाजिक जो अन्याय झालेला आहे किंवा मग जो वर्गसंघर्ष झालेला आहे, वर्गसंघर्ष म्हणजे काय? श्रीमंत गरीब यांच्यामध्ये जो संघर्ष झालेला आहे याच्यावर आधारित यांच्या थीम्स ह्या स्टीफन स्पेंडर यांच्या राहिलेल्या आहेत. The poem written by Stephen Spender describes the social inequalities which are prevailing in a society. आता समाजामध्ये एक सामाजिक विषमता आहे, त्या विषमतेविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. In the poem, he described the condition of the student of an elementary school which is situated in a slum areas. तर या पोएममध्ये त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे की कशी एका विद्यार्थ्यांच्या ज्या एलिमेंटरी स्कूलमध्ये आहेत, म्हणजे एलिमेंटरी म्हणजे प्राथमिक विद्यालयामध्ये असणारे मुलं आहेत आणि जे कुठे राहतात? स्लम एरिया. स्लम म्हणजे झोपडपट्टी वगैरे अशा ठिकाणी ते राहत आहेत. द पोएट वॉन्ट्स टू ड्रॉ द अटेन्शन ऑफ एव्हरी वन टुवर्ड्स दीज किड्स सो that their life can be improved and they may get trained to become good citizens rather than criminal. आणि मग कवयित्री इथून कवितेतला सुचवायचं आहे की कोणीतरी ह्या लोकांकडे लक्ष द्या आणि यांच्याकडे सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून ते चांगले नागरिक घडतील, गुन्हेगार ते घडणार नाही आहेत. अशा स्वरूपाची ही पोएम आपण पाहणार आहोत. चला तर पहिल्या स्टांजाला सुरू करूया. फार फार फ्रॉम गस्टी वेव्स दिस चिल्ड्रन्स फेसेस like rootless weeds. The hair was torn round their pallor. The tall girl with her weighed down head, the paper seeming boy with rat's eyes, they stunted, unlucky hair of twisted bone, reciting a father's snarled diseases. His lesson from his desk, and at back of the dim class one unnoted, sweet and young. His eyes lives in a dream of squirrels game in a tree room other than this. गस्टी म्हणजे काय? ब्रिझी विंड ज्याला म्हणूया, हवा वाहते ती. पॅलर निस्तेज ज्याला म्हणूया. डल फेस. स्टंटेड म्हणजे ज्याचा चेहरा अतिशय कुपोषित झालेल्या मुलाचा जसा दिसतो ना, माल न्यूट्रिशन वगैरे, तर अशा पद्धतीने पूर्ण वाढलेला नाही आहे. नारल्ड नॉटेड ज्याला आपण म्हणूया रफ पद्धतीने. वीड अनवॉन्टेड जे प्लांट असतात, जे वाढतात, ज्याला गवत म्हणूया, ते काढणे. पेपर सिमिंग बॉय म्हणजे अतिशय पातळ हडकुळा पेपरसारखा दिसणारा. चला तर थोडंसं डिस्क्रिप्शन पाहूया पहिल्या स्टांजाचं. The poet described the children who study in an elementary school which is set up in a slum area. तर येथे कवयित्रीने असं मुलांविषयी सांगितलेलं जे आहे की जे प्राथमिक विद्यालयामध्ये शिकतात आणि ते झोपडपट्टी स्लम एरियामध्ये राहत आहेत हे विद्यार्थी. द पोएट सेज दॅट द फेसेस ऑफ द चिल्ड्रन आर डल अँड विदाउट एनी एनर्जी. आणि कवयित्री येथे सांगतात, कवी सांगतायत आपल्याला की ह्या ज्या मुलांची जी काही चेहरे आहेत त्यांच्याकडे एनर्जी नाही आहे, ते डल आहेत. दे आर नॉट फुल ऑफ एनर्जी लाईक अदर किड्स ऑफ देअर एज. जसं त्यांच्या वयाचे दुसरे मुलं जे असतात श्रीमंत घरातील, त्यांच्यामध्ये जी एनर्जी असते ती यांच्यामध्ये नाही आहे. द चिल्ड्रन्स आर कम्पेअर्ड टू अनवॉन्टेड वीड्स. आणि यांची तुलना कशाची केलेली आहे? वीड म्हणजे जे अनवॉन्टेड गवत आहे, जे आपल्याला नको आहे असणारं प्लांट आहे, गवत, त्यांच्याशी तुलना केलेली आहे. हिअर द writer wants to say that these children seems to be unwanted like the unwanted weeds which grow on their own in the field. जसं शेतीमध्ये अननेसेसरीली जे आपल्याला गरजेचं नाही गवत येतं ना, तसं हे मुलांशी तुलना केलेली आहे. देअर हेअर इज नॉट नीटली डन, इट फॉल्स ऑन देअर पेल फेसेस ॲज इफ दे हॅव बीन टोन अपॉट.
त्यांचं केस पण जे आहेत ते प्रॉपरली कॉम केलेले नाही आहेत, विंचरलेले नाही आहेत. आणि चेहरा पण कसा दिसतोय, अगदी आपण कुपोषित झालेल्या बाळासारखा. द चिल्ड्रन्स आर अनटायडी, दे हॅवंट कॉम देअर हेअर. देन ही डिस्क्राईब अ टॉल गर्ल हू सीम्स टू बी बर्डन्ड बाय पॉवर्टी. नंतर एका मुलीचं वर्णन केलेलं आहे की कशा पद्धतीने तीही एका गरीब कुटुंबातली आहे आणि त्याच्यावर किती मोठं तिच्यावर बर्डन आहे. हर हेड इज बेंट मे बी बिकॉज ऑफ टायर्डनेस ऑर शेम. आणि कवी सांगतायत इथे की तिचा चेहरा जो आहे, डोकं जे आहे ते खाली आहे. कशामुळे आहे? कदाचित ती थकलेली असेल किंवा शेम, तिला लाजही वाटत असेल. So there is another boy who is so weak and thin that he has been compared to a sheet of paper. एक मुलाशी तुलना केलेली आहे की तो एक आपला पेपर कसा असतो, पेपर कागदाचा अतिशय पातळ, इतका पातळ तो मुलगा आहे. द बॉयज आयज रिफ्लेक्ट ग्रीड अँड ही वॉन्ट्स टू अचीव एव्हरीथिंग. आता या मुलाच्या चेहऱ्यामध्ये एक प्रकारची ग्रीड, स्वार्थीपणा दिसतोय की त्याला काहीतरी प्राप्त करायचं आहे, त्याला काहीतरी मिळवायचं आहे. Then he describes another student who is physically disabled. नंतर दुसऱ्या एका विद्यार्थ्याची लेखक कवी येथे वर्णन करतात जो खूप डिसेबल आहे, फिजिकली शारीरिकदृष्ट्या तो अपंग आहे. द पोएट सेज दॅट दिस बॉयज इज अनलकी बिकॉज ही इनहेरिटेड अ डिसीज फ्रॉम हिज फादर. आणि कवी येथे सांगतायत की त्याने हा जो आजार आहे, डिसीज जो आहे, त्याच्या वडिलांकडून त्याला हा मिळालेला आहे, अनुवंशिक ज्याला आपण आजार म्हणतो. Instead of getting any facility from his father, he has received a disease in heritage. आणि अनुवंशाने हा आजार त्याला मिळालेला आहे वडिलांकडून. This disabled boy is sitting on his bench and is reciting his lessons. आणि मग तो जो अपंग मुलगा आहे तो बेंचवर बसलेला आहे आणि पोयम पाठ करत आहे. At the back of the class in dim dark area was a small boy who was not visible to the poet as he was sitting in the darkness. आणि अगदी त्या क्लासच्या वर्गाच्या मागे जिथे खूप सारा अंधार आहे, एक लहान मुलगा तिथे बसलेला आहे आणि तो त्या अंधारामध्ये तो लहान मुलगा बसलेला आहे. द पोएट कुड सी हिज आयज विच वेअर ब्राईट अँड फुल ऑफ अ ड्रीम. आणि कवीने त्याचे डोळे पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये खूप सारा स्पष्टता, त्याच्यामध्ये ब्राईटनेस जो आहे चेहऱ्यामध्ये आहे आणि त्याच्या डोळ्यामध्ये खूप सारी स्वप्न आहेत. ही वॉज नॉट पेईंग अटेन्शन टू द क्लास. इट सेम्स ॲज इफ ही वॉज रादर इंटरेस्टेड इन प्लेईंग विथ द स्क्विरल इन द ट्री हाऊस. आणि मग असं वाटतं की तो काही शिकण्यासाठी तिथे आला नाही, तो त्या स्क्विरल्स बरोबर, खरुताईबरोबर तो खेळण्यात मग्न आहे, ज्या झाडावर त्यांचं घर आहे. तर लिटररी डिव्हाइस याच्यामध्ये सिमिली वापरलेला आहे आणि कशाशी कम्पेअर केलेलं आहे मुलांशी, जसं आपण पाहिलेलं आहे विथ रूटलेस वीड, म्हणजे गवताशी तुलना केलेली आहे. मेटाफॉर फिगर ऑफ स्पीच येथे केलेला आहे, हिडन कम्पॅरिझनमध्ये आहे. ए मुलाची तुलना पेपरशी केलेली आहे. रिपिटेशन आहे फार नावाचं, ज्याच्यामधून सुचवायचं आहे की खूप सारा डिस्टन्स हा कवितेला सुचवायचा आहे. चला सेकंड स्टॅन्झा आपण पाहूया. ऑन सोर क्रीम वॉल डोनेशन्स शेक्सपियर्स हेड cloudless at dawn, civilized dome riding all cities, belt, flowery, Tyrolese valley, open-handed map, awarding the world its world. And yet, for these children, these windows, not this map, their world, where all their futures painted with a fog, a narrow street sailed in with a lead sky, far, far from rivers, caves and stars of words. आता सोर म्हणजे काय? अनप्लेझंट, ज्याला आपण म्हणूया आंबट, अनप्लेझंट आहे. तो जो क्रीमचा कलर आहे ना, असं दूध खूप दिवस राहिल्यानंतर त्याच्यावर एक क्रीम येते पिवळ्या रंगाची, अनप्लेझंट त्याचा सुगंध, जो दुर्गंध आपण म्हणूया, आंबट असतो तो. डोनेशन, थिंग गिवन ऑर रिसिव्ड इन चॅरिटी, कोणाला तरी मदत म्हणून दिलेली रक्कम वगैरे जे असते. डॉन, याला पहाट असं म्हणतात. सिव्हिलाइज्ड डोम, इथं कवीला सुचवायचं आहे की रायझिंग सन जो आहे, उगवणारा सूर्य, जो अर्ध्या शेपमध्ये आपल्याला दिसतो, अर्ध्या सर्कलमध्ये. टायरोलिस व्हॅली एक ब्युटिफुल आईस फ्री व्हॅली आहे ऑस्ट्रियामधली. आईस फ्री म्हणजे जिथे बर्फ नाही आहे.
सो सील्ड, शट और लॉक्ड, बंद करणे, बंद केलेला. लीड, डार्क फ्युचर ऑफ किड, येथे अंधार भविष्य आपण ज्याला म्हणूया, ज्याच्यामध्ये या मुलांचं आहे. किप्स, अ लार्ज पीस ऑफ लँड, मोठा जमिनीचा पीस आहे. स्टिक आउट इन टू अ सी फ्रॉम द कोस्ट, आणि समुद्रकिनारी तो हा केप्स आहे. एक्सप्लेनेशन पाहूया याचं. द पोएट डिस्क्राईब द वॉल ऑफ द स्कूल. कवियत्रीने येथे कवीने आपल्याला त्या ज्या रूमच्या वॉल ज्या आहेत, भिंती ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. दे आर क्रीम इन कलर लाईक द कलर ऑफ सोर क्रीम, आणि त्यांच्या भिंती ज्या आहेत त्या स्कूलमधल्या, शाळेमधल्या, त्यांचा कलर पण निस्तेज झालेला आहे. कलर ऑफ सोर क्रीमसारखा आहे, म्हणजे सोर म्हणजे आंबट क्रीम जे असते खूप 4-5 दिवसानंतर पिवळसर पडते, तसा कलर झालेला आहे. दिस मीन्स दॅट द वॉल आरंट क्लीन, दे हॅवंट बीन पेंटेड रिसेंटली, म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्या स्वच्छ नाही आहेत, त्या प्रॉपरली पेंट केलेल्या नाही आहेत. The walls are covered with different charts and images that must have been donated by different peoples. आणि त्या वॉल्सवरती चार्ट्स आहेत, बरोबर आहे, त्याच्यावर इमेजेस आहेत ज्या लोकांनी दान म्हणून दिलेल्या आहेत. देर इज अ पिक्चर ऑफ शेक्सपियर ऑन द वॉल, हिज हेड विच इज बॅल्ड लुक लाईक द रायझिंग सन ॲट द हॉरिझन. त्याच्यानंतर शेक्सपियरचं चित्रही त्या भिंतीवरती आहे, आणि ते कसं दिसतं आहे, जसं रायझिंग सन, अर्धा चंद्र, अर्धा सूर्य, उगवणारा सूर्य असं दिसत आहे. ॲट द टाईम ऑफ अ डे ब्रेक द सन इज रायझिंग ॲट द हॉरिझन अँड इज सेमी सर्क्युलर लाईक अ डोम शेप. आणि सूर्य जसं आपण सांगितलं की सेमी सर्क्युलर आहे, अर्धाच आहे, आणि तो डोम शेपसारखा दिसत आहे. इट सेम्स टू बिहाइंड ऑल द सिटीज देर इज अ पिक्चर ऑफ अ फेमस टायरोलीज व्हॅली विच हॅज अ ब्युटिफुल फ्लॉवर. आणि मग कवयित्रीने दुसऱ्या एका ठिकाणाचा उल्लेख केलेला आहे, टायरोलीज व्हॅली, जिथे खूप साऱ्या सुंदर फुलं पण आहेत अशा स्वरूपाने. देर इज अ इमेज ऑफ अ मॅप which helps all in its own way. But for these children, the map of the world is irrelevant because the slum where they live is different from what is shown on the map. आता क्लासमध्ये मॅप पण आहेत, परंतु कवी सांगता येते त्या मॅपचा त्यांना काही उपयोग नाही आहे. त्यांचं जग हे वेगळे जग आहे, ते स्लम एरियामध्ये राहतात. देअर वर्ल्ड इज ओनली वॉट दे सी आउट ऑफ द विंडो ऑफ द क्लासरूम, द स्लम. आणि त्यांचं जग कोणचं आहे, जे खिडकीतून ते बाहेर पाहतात, ते कोणतं आहे, स्लम एरिया आहे, झोपडपट्टीचा एरिया आहे. Their future is full of darkness. Their future is compared to the narrow streets, which means that there is no wide scope available for their future growth. त्यांचं फ्युचर कसं आहे, अंधारकार आहे, आणि त्यांचा फ्युचर कम्पेअर केलेला आहे एका छोट्याशा, जो अतिशय छोटा रोड असतो ना, त्या रोडशी कम्पेअर केलेला आहे, जिथे जास्त स्कोप नाही आहे, पुढे हा रोड कुठे जाईल किंवा जास्त वाढणारा रोड नाही आहे. The children are far away from the radiant light of knowledge and education. आणि ही मुलं एज्युकेशनपासून, ज्ञानापासून खूप दूर आहेत. आता याच्यामध्ये काय लिटरली डिव्हायसेस यूज केलेले आहेत, तर पहिला मॅटाफॉर आहे, जसं भिंतीची तुलना कशाशी केलेली आहे, क्रीमशी केलेली आहे. त्याचबरोबर फ्युचर जे आहे या मुलांचं ते लिमिटेड आहे, ते स्ट्रीटशी कम्पेअर केलेले आहे. त्याचबरोबर सील्ड विथ अ लीड स्काय, स्कायशी केलेलं आहे. स्काय म्हणजे आपण म्हणूया, लीड स्काय म्हणजे काय, अंधार काय, डार्क स्काय. ॲसोनन्स, येथे ए वॉवेल हा रिपीट झालेला आहे. बेल, फ्लॉवरी, टायरोलीज व्हॅली. त्याचबरोबर ॲल्युजन म्हणजे संदर्भ आलेले आहेत कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तींचे, शेक्सपियरचं आलेलं आहे, टायरोलीज व्हॅलीच आलेलं आहे, आणि अर्थातच रिपिटेशन ऑफ फार हा कंटिन्यू आपल्याला रिपिटेशन होताना दिसतोय. नेक्स्ट स्टांजा. शुअरली शेक्सपियर इज विकेड, द मॅप अ बॅड एक्झाम्पल विथ अ शिफ्ट अँड सन अँड लव टेम्पटिंग देम टू स्टिला for lives that slowly turn their cramped holes from fog to endless night on their slag heap. These children wear skins pipped through by bones and spectacles of steel, with mended glass like bottle bites on stones.
all of their time and space are foggy slum. So blot their map with a slum as big as doom. विकेड इविल दुष्ट म्हणूया आपण, टेम्पटेड परस्युएट करणे, मन वळवणे, स्लिली ट्रिकीली ज्याला म्हणूया आपण काहीतरी ट्रिक करून, क्रॅम्प्ड कन्फाईड बंदिस्त केलेला, स्लॅग वीक अशक्त, मेंडेड रिपेअर केलेला, दुरुस्त केलेला, ब्लॉट मार्क विथ स्पॉट्स काहीतरी स्पॉट आहे, डूम आणि डूम म्हणजे डिझॅस्टर, विध्वंस ज्याला म्हणूया. एक्सप्लेनेशन पाहूया. द पोएट फर्दर सेज दॅट these children living in the slum area have faced so many hardships that they feel every other person to be their enemy. ही जी मुलं आहेत, झोपडीत राहणारी आहेत, त्यांना खूप सारा त्रास सहन करावा लागत आहे, कठीण प्रसंगाला सामोरे जावं लागत आहे आणि म्हणून ते प्रत्येकाला त्यांचे शत्रू म्हणून पाहतात. फॉर दॅम शेक्सपियर इज ॲन इव्हिल मॅन, आणि म्हणून शेक्सपियर त्यांच्यासाठी एक वाईट माणूस आहे. दे डोंट फाइंड द मॅप टू बी गुड थिंग, मॅपही त्यांना चांगला आवडत नाही आहे. दे वेर नेवर लाईक्ड ऑर लव्ड बाय एनीवन, आणि त्यांच्यावर कोणी प्रेमही करत नाही आहे. देअरफॉर दे हेट ऑलमोस्ट एव्हरीवन, आणि म्हणून ते सगळ्या इतर व्यक्तींचाही मुलं तिरस्कार करतात. देअर डिझायर ऑफ बीइंग लव्ड बाय ऑदर फोर्स देम टू स्टील, आणि मग त्यांची एक इच्छा आहे की आम्हाला कोणीतरी आमच्यावर प्रेम केलं पाहिजे, आणि म्हणूनच ते त्याच्यामुळे ते चोरी करतात. दे लिव्ह इन अ स्मॉल होम अँड दे हॅव स्टार्टेड ॲडजस्टिंग टू इट, लहान घरामध्ये राहतात, तिथेच ॲडजस्ट करतात. द लाईफ इज गोईंग टुवर्ड अँड एंडलेस नाईट, आणि त्यांचं जीवन कसं आहे, जिथे एंडलेस नाईट आहे, कायम अंधकार राहणार आहे. दिस मीन्स दॅट देअर फ्युचर इज फुल ऑफ डार्कनेस, म्हणजे त्यांचं जे काही भविष्य आहे खूप सारं अंधारमय फ्युचर आहे, डार्कनेस त्याच्यामध्ये आहे. दिस किड्स ऑल्सो थिन दॅट वन कॅन इझिली सी देअर बोन थ्रू देअर थिन लेअर ऑफ स्किन, आणि ह्या जे लहान मुलं आहेत यांचे जे काही हाडकं आहेत किंवा हाडं आहेत तेही अतिशय पातळ आहेत, त्याच्यातून त्यांच्या स्किनमधून त्यांची हाडंही दिसत आहेत, इतके कुपोषित मुलं आहेत. देअर स्किन इज लाईक द थिन लेअर ऑफ अ क्लोथ अँड द बोन बिनीथ आर व्हिजिबल थ्रू द स्किन, आणि त्यांची स्किन कशी आहे, जसे पातळ कपडा असतो ना त्याच्यातून दिसतं आतमधलं, तशा पद्धतीने त्यांचे हाड पण दिसत आहेत. अशा पद्धतीने कवीने ते तुलना केलेली आहे. दिस किड्स सफर फ्रॉम माल न्यूट्रिशन, आणि हे कशामुळे त्यांची हाडं इतकी किंवा स्किन हे कमकुवत आहे, वीक आहे, माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषित आहे, चांगलं खायला मिळाले नाही त्यांना. दे वियर स्पेक्टॅकल्स विच आर मेड ऑफ स्टील्स, आणि त्यांनी स्पेक्टॅकल चष्मे घातलेले आहेत जे स्टीलचे बनलेले आहेत. दे आर चीप अँड व्हेरी अनकम्फर्टेबल, स्वस्त आहेत आणि ते चांगले त्यांना कम्फर्टेबलही नाही आहेत, योग्यही नाही आहेत. इवन द लेन्सेस इन द स्पेक्टॅकल आर रिपेअर्ड, त्यांच्या ज्या काही लेन्स आहेत, काचा आहेत, त्या पण दुरुस्त केलेल्या आहेत. द स्पेक्टॅकल्स लुक लाईक अ स्टोन्स विच हॅव बीन रिपेअर्ड विथ पीसेस ऑफ ग्लास स्टिकिंग आउट ऑफ देम, आणि हे स्पेक्टॅकल कसे दिसत आहेत, जसं एका स्टोनसारखे दिसत आहेत, जसं स्टोन पण रिपेअर केला जातो, बरोबर आहे, ग्लास ज्याला आपण रिपेअर करत होतो. हिअर द पोएट ट्रायज टू एक्सप्लेन दॅट these kids have to face so many hardships in their lives. As these slums are getting bigger, they will destroy the future of the children and it is very difficult for such kids to escape from them. आणि म्हणून ह्या मुलांविषयी सांगितलेलं आहे की ह्या मुलांना खूप साऱ्या कठीण प्रसंगाला, कठीण जीवनात अनेक प्रसंग त्यांच्या येत आहेत आणि त्यांना खूप सारे हार्डशिप, कठीण कामं ह्या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यांचं फ्युचर हे अंधकार आहे आणि फ्युचर त्यांचं याच्यामुळे डिस्ट्रॉय होत आहे. अशा स्वरूपाचं त्यांना, ह्या मुलांना ह्या सर्वातून बाहेर काढणं हे खूप अवघड काम आहे, अशा स्वरूपाने कवितेने सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये काही लिटरल डिव्हायसेस आहेत, तर मेटाफोर आहे. होम हे कशासारखे आहेत, होलसारखे आहेत, क्रॅम्पल्ड होलसारखे कम्पेअर केलेले आहे. दुसरे आहे सिमिली, रिपेअर्ड स्पेक्टॅकल लाईक बॉटल बीट ऑन स्टोन, स्पेक्टॅकलची तुलना कशाची केलेली आहे, बॉटल बीट्स ऑन स्टोन याच्याशी केलेलं आहे. अलिट्रेशन, साऊंड एक रिपीट होतोय, एफ साऊंड, फ साऊंड, फॉग, अनलेस, गव्हर्नर, इन्स्पेक्टर, विजिटर. द मॅप, this map becomes their window and these window, last stanza, that shut upon their lives like a catacomb, break, oh break, open till they break the town.
and shows the children to green field and make their world run azure on gold sand and let their tongues run naked into books. The white and the green leaves open history there, whose language is the sun. कोटॅकॅम म्हणजे काय? टॉम. टॉम म्हणजे थडगा, आपण ज्याला म्हणूया सिमेट्रीचे माणसं वगैरे पुरली जातात. ॲज्युअर म्हणजे जास्त डीप ब्ल्यू, ज्याला असं म्हणूया. ही जी मुलं जे आहेत हे कशासारखे आहेत? दे शट अपॉन कॅटाकॉमसारखे आहेत. थडग्यासारखे ते शांत बसलेले आहेत. आणि नंतर सांगितलेलं आहे ते कवित्रीने की ही मुलं जी आहेत, शो द चिल्ड्रन टू ग्रीन फील्ड, मेक देअर वर्ल्ड. ग्रीन फील्ड जसं ग्रीनरी सगळीकडे दिसते आणि त्या पद्धतीने त्यांचं ते करिअर बनवण्यासाठी त्या शाळेमध्ये आलेले आहेत, परंतु ते अतिशय कुपोषित आहेत. खूप सारा अंधकार त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि तेथून त्यांना बाहेर काढणं हे अतिशय कठीण काम आहे. अशा स्वरूपाची कविता येथे सादर केलेले आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड्स. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर सच व्हिडिओज प्लीज डू लाईक, share and subscribe my channel Avinash Pawar EMRS.